समाधान. कुठे आहेत सगळे? कितीची वेळ दिली होती? घड्याळ बंद आहे. टोजो तुझ्याकडे आहे का? कम आले सेलिब्रिटीज. काय दोघीच काय करताय? बाकीचे कुठे आहेत? सर येतील त्या. आज त्यांना थोडा उशीर होईल. त्यांना? एक्सक्यूज मी मॅडम, तुम्हालाही उशीर झालाय. नाही सर, आम्ही वेळेत आलोय. हो म्हणजे थोडा उशीर झाला पण. एकतर तू लेट आलीस, त्याच्यात तू खोटं बोलतेस, त्याच्यात तू आर्ग्युमेंट करतेस माझ्याशी. एक मिनिट, एक्सक्यूज मी. काहीतरी तुझ्याकडनं उशीर होणार अपेक्षित नाही, कारण तू लीड डान्सर आहेस. ऑलराईट. प्रत्येकाचा ना एक मूळ स्वभाव असतो. प्लीज उगाच त्याच्यात चेंज करायला जाऊ नकोस. शुश. सॉरी सर, परत नाही होणार उशीर. अगं मी मस्करी करतोय, तू कशाला एवढी सिरियस होतीस? मला माहितीये तुम्ही वेळेच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर असते. डोंट वरी. हे हॅलो एव्हरीवन. हाय गायत्री. हाय. हाय पियू. हाय. हे किमो, मला ना जरा तुझ्याशी कॉस्ट्युम्स बद्दल. काय झालं? पहिले मला सांग, कसं बनवलंस तिला? डोंट आस्क. बहुत पापड़ बेलने पड़े यार. मला ना गॉसिप्स खूप आवडतात. म्हणजे अशी ऑफबीट जाणारी वगैरे लव्ह स्टोरी असेल ना, मला सांग ना प्लीज प्लीज प्लीज. ऍक्च्युली काय झालं की ती ऐकतच नव्हती यार. मग शेवटी मी तिच्या समोर गेलो आणि डायरेक्ट गुडघ्यावर बसून माफी मागितली. डायरेक्ट सरेंडर. दॅट्स सो रोमॅन्टिक. पण तरी ती बराच वेळ झाला ऐकतच नव्हती. शेवटी मी हट्टाला भेटलो आणि म्हणालो प्लीज 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 माफ कर प्लीज. अँड शी फायनली सेड वी सेड फ्रेंड्स. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. किमो, आता माझ्यामध्ये आणि गायत्रीमध्ये फक्त कीर्तने महाराज, कीर्तने महाराज. माय गॉड, कीर्तनींवर आठवलं. मी रिहर्सलचा वेळच मेसेज नाही केलाय. वेळ आहेस का कावी? किमो यार असं नको कर जाऊ. आधीच त्यांची सटकलेली असते, मेसेज नाही आला अजून सटके. सॉरी सॉरी आय सेड. मी लगेच पाठवतो. एक मिनिट. सगळ्यांनी कुठे चुकायचं ठरवलेलं आहे? काय निर्लज्ज मुली आहेत. किती मनस्ताप देणार आहेत या किमोला. टोजो म्युझिक प्लेयर है, तू आजो. शूज म्युझिक. புள்ள தமிழ் தெரியாதா? ஹிந்தில ஒன் செகண்டா. चांद को घूंघट के नीचे छुपा के लाई तेरे. बघा कोणाला आपल्याकडे आज रिहर्सल बघायला. गोखले मॅडम तुम्ही आज कुठे उगवलाय सूर्य आग्नेयाला? बस असं मी रिहर्सल दाखवतो तुम्हाला. एकच मिनिट नीट करा सगळे. किमो मी रिहर्सल बघायला आलेच नाहीये. इनफॅक्ट मी हे सांगायला आली आहे की आज तुम्ही इथे रिहर्सल करूच शकणार नाहीत. वाय? आतमध्ये कॉलेज ट्रस्टीची मीटिंग चालू आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथे रिहर्सल नाही करू शकत आज. मॅडम मी रिहर्सल नाही थांबवणार. त्यांना मीटिंग शिफ्ट करायला सांगा. किमो हा प्रिन्सिपल सरांचाच निरोप आहे. त्यांनीच सांगितलंय आज रिहर्सल करू नका म्हणून. आम्ही इथे कॉलेजना ट्रॉफीज मिळवून द्यायच्या आणि कॉलेजने आम्हाला. एक मिनिट मॅम. बघा हे जे रिहर्सल्स वगैरे चालू आहे ते कॉलेजसाठीच चालू आहे. कॉलेजलाच ट्रॉफी मिळवून देण्यासाठी चालू आहे. 1 महिना राहिलाय कार्तिक कॉम्पिटिशनला.
आणि त्यात असे रिहर्सल बंद करायला लागले ना तर आय टेल यू आय कॅन्ट टेक इट नो मोर. एक मिनिट मॅम, नक्की प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही त्यांना सांगू शकता की मीटिंग थोडी. कार्तिक, मला वाटतं मी ते सांगितलंय आणि प्रिन्सिपल सरांनी अलाउडच नाही केलं म्हटल्यावर. मॅम आम्ही इथेच, पण कमी आवाजात रिहर्सल केली तर चालणार नाही का? नाही ना, तशी पण परमिशन नाहीये. ठीक आहे, आता काय जसं तुम्ही म्हणाल तसं. पॅकअप. एक मिनिट, आपल्याकडे भरपूर गोष्टी आहेत डिस्कस करायला. म्युझिक नको करूया, आपण कॉम्पिटिशन बद्दल डिस्कस करूया. बसा बसा सगळे, लेट्स डिस्कस. बस 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 बस, लवकर लवकर लवकर. हा तर काय, मी कुठे बसलो होता? हो ठीक आहे. सो मी काय म्हणत होतो माहिती का, तुम्ही असे काम तुम्ही असे लगेच चेहरे वगैरे पाडून बसू नका. तुम्हाला मी सांगू का, किमो, वी नो किमो, यू आर किमो, किमो द परफेक्ट खान, बॉलिवूडचा मास्तरजी. हे बघा, असं अनडिसाइडेड पॅकअप होतात रे. तुम्ही ना असे लगेच चेहरे वगैरे पाडून बसू नका बरं. मी तुम्हाला ना माझ्या बाबतीतला एक किस्सा सांगतो. मी कॉलेजमध्ये होतो, स्वतःला प्रूव्ह केलं आणि मला एक दिवस एक मोठा चान्स मिळाला. बॉलिवूड मधल्या एका मोठ्या फंक्शन मध्ये माझा पहिला परफॉर्मन्स. व्हॉट लवली डेज. आम्ही तुला सांगतो 40 दिवस आम्ही तालीम करत होतो. 40 days ऑफ रिहर्सल्स. उद्या शो आणि आज पोस्टपोन झाला आणि नंतर तो कॅन्सल पण झाला. माय गॉड. मी इन बिटवीन 4-5 शोज केले, बट आय नेव्हर लेट माय सेल्फ डाऊन. कारण शो कॅन्सल झाला, शो पोस्टपोन झाला. माझं टॅलेंट नाही. सो बिलीव्ह इन युअर सेल्फ. शांतपणे आपल्या ध्येयाकडे चालत राहा. पण सर, तो शो झालाच नाही का? तो अजून तिकडेच आहे. सो स्वीट. सांगा ना सर. शो झाला कसा नाही? किमो खानचा शो कॅन्सल होऊ शकतो का? शो झाला आणि भारतात नाही, भारताबाहेर मकावला झाला. वाव. सो मनापासून नीट न चुकता रिहर्सल करत राहा, नाहीतर आपला शो मकावला काय मालाडला सुद्धा व्हायचा नाही. मलाड मकाऊ, किती पकाऊ जोक मारला ना मी. हॅलो सर. हॅलो. कसे आहात? हॅलो सर. काय चाललं होतं? आम्ही ना गप्पा मारत होतो. गप्पा? माझ्या माहितीप्रमाणे ही वेळ डान्सची रिहर्सल करण्याची आहे. हो. रिहर्सल चालली होती? हो ऍक्च्युली सर काय झालं की आम्ही रिहर्सल करतच होतो. पण हो की नाही? सर आम्ही रिहर्सलच करत होतो, पण काय कारणास्तव कॉलेजने ती रिहर्सल थांबवली. एक्झॅक्टली. कधी? थोड्या वेळापूर्वी. थोड्या वेळापूर्वी? मग त्याच वेळेला मला मेसेज करून कळवता नाही आलं? रिहर्सल थांबलेली आहे, तुम्ही सर येऊ नका म्हणून. येण्या जाण्यामध्ये माझा वेळ तरी वाया गेला नसता. ऑफिसची कामं करत बसलो असतो. आणि माझ्या मुलीला गायत्रीला मी फक्त आणि फक्त डान्सची रिहर्सल करण्याची परवानगी दिलेली आहे. ती तर डान्सची रिहर्सल करायला येते, गप्पा मारायला नाही. सर ऍक्च्युली आम्ही जे बोलत होतो ना, डान्स विषयीच बोलत होतो. म्हणजे इट वॉज हेल्पफुल. खानजोडे,
मला कारणं ऐकायला आवडत नाहीत. गायत्री आजपासून रिहर्सलला येणार नाही. तिची रिहर्सल आजपासून बंद. सर सर ऍक्च्युली यात गायत्रीची काहीच चूक नाहीये. म्हणजे ती गायत्री चल. जा कपडे चेंज करून ये. मी गाडीमध्ये वाट बघते तुझी. बाबा 5 मिनिटात ये. हा बघ. होय हाय. काय मग तेजस, कुठे जाऊयात पार्टीला? हा कसली पार्टी? हे तुझ्या सिलेक्शनची. सिलेक्ट झालास ना तू? कोण बोललं तुम्हाला मी सिलेक्ट झालोय? तुझे बाबा येऊन गेले ना कॉलेजला, म्हणजे तुझं सिलेक्शन झालंच असेल. हे बघ, बाबा येऊन काही उपयोग झाला नाहीये. बापरे, कीर्तने काकांना नाही म्हणायची हिंमत कोच मध्ये आली कुठून? अरे बाबांना नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही, कारण बाबा कोचशी काही बोललेच नाहीयेत. अरे तुझे बाबा आले होते ना, कोचशी बोलायला तू त्यांना फोर्स का नाही केलंस? हा हे बघ, मी ऑलरेडी बाबांशी बोललेलो आहे आणि कॉलेजमध्ये पण त्यांच्याशी तेच बोललो असतो ना तर ते सॉलिड भडकले असते आणि एखादी पडलीच असती मला. माझे वडील जर तुझ्या बाबांसारखे असते ना तर मी काहीही करून कन्व्हिन्स केलं असतं त्यांना आणि कशाचीच पर्वा केली नसती. हो ना यार, तुझ्या बाबांची इतकी ओळख आहे. त्याने ठरवलं तर तुझं सिलेक्शन आपल्या कॉलेजच्या टीम मध्ये काय, मुंबईच्या रणजी टीम मध्ये पण तू सिलेक्ट होशील. आणि तू खरंच क्रिकेट भारी खेळतोस यार. हे बघ तेजस, माणसाला सक्सेसफुल होण्यासाठी ना 2 गोष्टी पाहिजे. एक म्हणजे त्याचं टॅलेंट आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची ओळख. आणि या दोन्ही गोष्टी तुझ्याकडे आहेत. एकदा तरी त्यांना कन्व्हिन्स करून बघ. अरे यार, मी खूपदा कन्व्हिन्स करून बघितलंय पण बाबा नाही ऐकत आहेत. आणि कोचशी बोलणं त्यांच्या तत्वात बसत नाही. हे एकच उत्तर ऐकायला येत आहे मला. ही तत्व वगैरे इतरांसाठी असतात रे, तुझ्या करिअरसाठी बाजूला ठेवायला सांग ना ही तत्व. अरे तोच तर प्रॉब्लेम आहे ना, बाबांना त्यांच्या जीवापेक्षा ही तत्व महत्वाची वाटतात आणि मला नाही वाटत यार ते त्यांच्या तत्वांच्या विरोधात जाऊन काही करतील. त्यामुळे आता काय, मला पुढच्या वर्षीच्या सिलेक्शनचीच वाट बघायला लागणार आहे. तेजू आलास? काही खाणारस का की कॉफी बनवू? काय झालं तेजस? काही नाही. मस्त अपसेट काय एवढा? अगं तुला माहिती तरी का विचारतेय? सोड ना तेजस, किती मनाला लावून घेणार आहेस? मस्त कॉफी बनवते मी तुझ्यासाठी. माझं सिलेक्शन नाही झालं तरी त्यांना काहीच वाटत नाही. पूर्णपणे दुर्लक्ष केलंय आई त्याने. तेजस, अरे पण बाबा बोललेत ना प्रिन्सिपल सरांशी. प्रिन्सिपलशी बोलून काही उपयोग नाहीये. हे म्हणजे ना उंटावरनं शिळ्या आखण्यासारखं. ते काय आपलं सगळ्यालाच हो हो करतात. किती चिडचिड करणार आहेस तेजस? हा, आणि हे बघ, तू ना बाबांबद्दल उगाच गैरसमज करून घेतोयस. गैरसमज? माझं सिलेक्शन होवो ना होवो बाबांना काहीच फरक पडत नाहीये. माझे सगळे मित्र म्हणतात तुझ्या बाबांनी एक शब्द टाकला की तुझं सिलेक्शन होईल. पण बाबांना ते पटत नाही, तुला चांगलंच माहितीये. त्यांना एखादी गोष्ट पटत नाही म्हणून मी माझ्या करिअरची वाट नाही लावू शकत. जे काही असो, मी आज बाबांशी या विषयावर बोलणारच आहे. त्यांनी एकदा नाही सांगितलेलं असताना जर तू त्याच विषयावर पुन्हा त्यांच्याशी बोललास ना तर ते उगाच चिडतील तुझ्यावर. चिडू देत, मारू देत,
पण मी आज त्यांच्याशी बोलणारच आहे. माझं म्हणणं पटवून देण्यासाठी मी आज त्यांच्याशी वादही घालीन. किती हट्टी असतो तेजस. असणारच, शेवटी मी ही कीर्तनेच आहे ना. आणि ते जर त्यांच्या प्रामाणिकपणाशी बांधील असतील ना, तर जरा मुलाशी प्रामाणिकपणे वागायला सांगते ना. तेजस, अरे किती मोठी मोठी वाक्य बोलतोयस. त्यांनाही हेच सांगणार आहे मी. ठीक आहे, तुला त्यांच्याशी बोलायचं आहे ना, तू खुशाल बोल, पण बोलण्याआधी आहे ना त्यांचा मूड एकदा बघ कसा आहे ते. नाहीतर नंतर जे काही होईल ना त्याला जबाबदार मी नाही. मला ना या कीर्तनाचं काय करावं काहीच कळेना झालंय बाबा. एनिवे तुम्ही जा घरी झोपा, आपण उद्या बोलूया. ओके, बाय. बाय सर. मला कळेल नक्की काय झालंय ते. काय होणार आहे तेच यार मला कळत नाही किमो. यार मी इतका छान पॉझिटिव्हली विचार करतोय आणि सगळे आजूबाजूला अशा निगेटिव्ह गोष्टी का घडतात. आय कॅन्ट अंडरस्टँड यार. मी आत्ता कुठे सरांशी बोलत असताना ते ऍटलीस्ट माझ्याकडे वळून बघायचे माझ्याकडे. आणि आता अचानक बॉम्ब फोडला. सॉलिड सनकी आहेत ना ते, कारण ते त्यांच्या नावातच आहे, स न की सदाशिव नरहरी कीर्तने. माझ्यासारखंच म्हणजे बघ ना, काय मस्त नाव आहे. नाईस पेट नेम. आता ना मी त्यांना त्याच नावाने हाक मारणार आहे. मला पण सारखे खांजोडे म्हणत असताना तुला सांगू इथे दुखतं माहिती, इथे. किमो, आर यू आउट ऑफ युअर माइंड? काय बोलतोस तू? तुला कळतंय का? अरे मी इथे कुठल्या परिस्थितीत आहे आणि तू मला सपोर्ट केलं पाहिजे. मला कळतच नाही यार, मी कसं इम्प्रेस करावं त्यांना, काय करावं. आणि तुला इथं दुखताय तिथं दुखताय. तुला ही सगळी मस्करी वाटते का रे? Oh, hero, I'm on your side. No, you're not. I am. मी ना खरंच सांगतो, त्यांच्यासारखा माणूस मी आजपर्यंत कधीच बघितला नाही, कधीच. हो, खरं तर इनफॅक्ट त्या होळीच्या दिवशी मी त्यांच्या स्वभावाच्या इतका प्रेमात पडलो होतो. एक्झॅक्टली सेम यार. बघ ना, म्हणजे बघ ना, सगळ्यांमध्ये मिसळले, रंग खेळले. ओ माय गॉड, व्हॉट अ पॉझिटिव्ह जेस्चर. मध्येच त्यांना काय झालं काय माहित, चेंज ओव्हर. एक मिनिट, कीर्तनांना वाईट वाटतं, ते सगळ्यांमध्ये मिसळतात, त्यांना राग येतो जातो. म्हणजे ते माणूस आहेत रे, ते सुपर हिरो वगैरे नाहीयेत. मी त्यांना उगाच सुपर हिरो वगैरे समजत होतो, तसं काही नाहीये, ते माणूस आहेत. युरेका, सो नाव व्हॉट, काय तुला काय म्हणायचं ते जरा सोप्या शब्दात सांगशील प्लीज? हे बघ, कीर्तन एक कॉमन मॅन आहे. बरोबर, म्हणजे कॉमन मॅनचे सगळे इमोशन्स पण त्यांना लागू होतात. अरे म्हणजे तुझं काम अजूनच सोपं झालं नाही का? हे बघ, मी सांगतो तुला कसं ते, तू परत अटॅच हो. म्हणजे एवढ्या कमी वयात एवढा मोठा बिझनेसमॅन आहेस हे त्यांना दाखवून दे. म्हणजे तू परत त्यांच्या पसंतीस पडशील. और फिर देख तमाशा. सो आज से टारगेट स न की हम आ रहे हैं. बाबा, तुम्ही बोला ना हो त्यांच्याशी. ते मला जमणार नाही, मी तुला याच्या आधीही सांगितलेलं आहे. हे असलं कुठलंही काम मी करणार नाही. हे आई, तू तरी सांग ना त्यांना, यांच्या एका शब्दाने माझं सिलेक्शन होईल. मी याच्या आधी सांगितलेलं आहे, मी हे करणार नाही. जी गोष्ट माझ्या तत्वात बसत नाही ती मी करू शकत नाही. या तत्वांसाठी सगळ्या जगाशी भांडण केलंय मी.
अहो मला वाटतं तुम्ही एवढे चिडलात ना त्याचं कारण काहीतरी वेगळंच आहे. मला सांगाल काय झालंय ते? ऍडिशनल कमिशनर म्हणून मिस्टर तेली आलेत. काही बोलले का ते? अतिशय भ्रष्ट माणूस आहे तो. आता यापुढं माझ्या प्रत्येक कामावरती त्यांचा अंकुश असणार. प्रत्येक फाईल म्हणे त्यांनी अप्रूव्ह केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे चांगलंच रान आहे लोकांना. इल्लीगल बांधकामात उभी राहणार, ती लिगल कशी होतील याच्यासाठी तेली प्रयत्न करणार. इतकी वर्ष प्रामाणिकपणे मी काम केलं ना, सगळ्यावरती पोळा. हे बघा निघेल काहीतरी मार्ग. तुम्ही स्वतःला एवढा त्रास नका करून घेऊ. कसा त्रास करून घेऊ नको. इतकी वर्ष मी अत्यंत प्रामाणिकपणे माझी सर्व्हिस केलेली आहे. माझं काम हे माझं आयुष्य आहे ग. हे माझं काम करण्यासाठी कित्येक वेळा मी तुम्हाला, माझ्या सगळ्या कुटुंबाला संकटात टाकलंय. बाबा काहीतरी मार्ग निघेल. काही मार्ग निघू शकत नाही आता.